आताच आपण बघितलं लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल मध्ये नंबर ऑफ झिरो एक असतो. आता नेक्स्ट आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा बेसिक फॉर्म काय, ax² + bx + c. याची डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती असते, 2. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 2 वेअर a मस्ट नॉट बी इक्वल टू 0. हा बेसिक फॉर्म किंवा जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता एक एक्झाम्पल बघू आपण. p ऑफ x इक्वल टू x² + 5x + 6 हा एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा एक्झाम्पल आहे. आता याच्यात नंबर ऑफ झिरोज कसे कॅल्क्युलेट केले जाते, तर इथे मेथड यूज केली जाते फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म. स्प्लिटिंग द मिडल टर्म हे अल्जेब्रिकली कॅल्क्युलेट करण्यासाठी ही मेथड यूज केली जाते. फॅक्टरायझेशन बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म. आता आपल्याला माहिती आहे, आता सिंपल आपण फॅक्टरायझेशन बघू पहिल्यांदा. x² + 5x + 6. x² + 5x + 6 काय असतं, लास्टचा नंबर 6 साईन चेक करा. मिडल नंबर म्हणजेच a × c = काय, 6. सिमिलरली a + b = काय, 5. आपल्याला असे दोन नंबर आयडेंटिफाय करायचे ज्यांचा प्रोडक्ट हा 6 असायला पाहिजे आणि ॲडिशन ही +5 यायला पाहिजे. आता साईन बद्दल लक्ष करू नका, सुरुवातीला फक्त नंबर बद्दल बोलतो मी. 6 आणि 5. 6 येण्यासाठी असे दोन नंबर कुठले आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे 6 आहे आणि ॲडिशन ही 5 आहे, तर ते नंबर आहेत 2 आणि 3. 2 आणि 3चं प्रोडक्ट काय होतं, 2 × 3 = 6. सिमिलरली 2 + 3 = 5. आता साईन, लास्ट टर्मची साईन चेक करा. लास्ट टर्मची साईन जर पॉझिटिव्ह असेल, सिमिलरली नेक्स्ट काय चेक करणार, मिडल टर्मची साईन चेक करा. मिडल टर्मची साईन जर प्लस असेल तर येणारे दोन्ही नंबर हे पॉझिटिव्हच असायला पाहिजेत. म्हणजेच आपले फॅक्टर काय येतील, +2 आणि +3 हे दोन फॅक्टर असतील आपले, दोन्ही पॉझिटिव्ह. आता x² + 2x + 3x + 6 या दोन टर्ममधून कॉमन येणार व्हेरिएबल किंवा नंबर काय, x. x जर मी कॉमन घेतला तर इन ब्रॅकेट काय राहील, रिमेनिंग x + 2. या दोघातून कॉमन काय येईल, +3 कॉमन येईल, अगेन इन ब्रॅकेट x + 2. आता कंप्लीट याच्यामधून काय कॉमन येईल, x + 2 जर मी कॉमन काढला तर रिमेनिंग काय राहील, x + 3. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर काय आले, x + 2 आणि x + 3. हेन्स p ऑफ x इक्वल टू x² + 5x + 6 म्हणजेच x + 2 अँड x + 3. आता झिरो ऑफ दी पॉलिनॉमियल आयडेंटिफाय करण्यासाठी पहिली स्टेप काय करणार, पुट करा x + 2 = 0 अँड x + 3 = 0. x = -2 अँड x = -3 हे असतील झिरोज ऑफ दी पॉलिनॉमियल. आता व्हेरीफाय करू. व्हेरिफिकेशन, जर p ऑफ, पहिल्यांदा मी घेतो x = -2, p ऑफ -2 म्हणजेच आपल्याला हा पॉलिनॉमियल घ्यायचा आहे. -2चा स्क्वेअर प्लस 5 × -2 प्लस 6, -2चा स्क्वेअर +4 प्लस 5 × -2 प्लस × मायनस इज ऑलवेज मायनस, -10 प्लस 6 +4 + 6 इज +10 -10 = 0. म्हणजे व्हेरिफिकेशन झालं आहे, -2 हा झिरो ऑफ दी पॉलिनॉमियल आहे. आता नेक्स्ट या ठिकाणी लिहितो x ची व्हॅल्यू मी काय पुट करतो, -3. p ऑफ -3 = -3² प्लस 5 × -3 प्लस 6. -3चा स्क्वेअर पॉझिटिव्ह +9 येईल, प्लस 5 × -3 इज ऑलवेज मायनस, -15 प्लस 6. 9 + 6 इज 15 -15 = 0. म्हणजेच या दिलेल्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे झिरो ऑफ दी पॉलिनॉमियल काय आले, x = -2 आणि x = -3. म्हणजेच क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला नंबर ऑफ झिरोज किती यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. जसं लिनियर पॉलिनॉमियलला ॲटमोस्ट नंबर ऑफ झिरोज किती होते, 1 होता. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल 2 आहे आणि आपण जे प्रूफ करून बघितलं त्याच्यानुसार काय येईल, नंबर ऑफ झिरोज फॉर एनी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल ॲटमोस्ट 2.